Welcome back. So next point here we discuss about uses of capacitors. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. सो नेक्स्ट पॉईंट आता आपण बघणार आहे युजेस ऑफ कॅपॅसिटर. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट कोणता आहे युजेस ऑफ कॅपॅसिटरमध्ये प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. सो ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण असलेले डायग्राम्स ड्रॉ करू. P1 आहे P2. A and B, it is parallel plate capacitor. A आणि B चा आहेत parallel plate capacitor. So इथं आपण बघणार आहोत principle of capacitor. So to understand the principle of capacitor, so we here consider तर इथं असणारं प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर समजण्यासाठी आपण इथं पहिल्यांदा काय कन्सिडर करणार आहे बघा. सो टू अंडरस्टँड द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर लेट अस कन्सिडर अ मेटल प्लेट P1 हॅविंग एरिया A अँड सम पॉझिटिव्ह चार्ज प्लस Q. त्याच्यामध्ये चार्ज कोणता आहे बघा प्लस Q. सो लेट इट्स पोटेन्शियल डिफरन्स जो आहे त्याच्यामधला तो काय असेल V असणार आहे. सो इट्स कॅपॅसिटी इज गिव्हन बाय पहिल्याच असणारी कॅपॅसिटी जी आहे ती काय असणार बघा C1 इज इक्वल टू Q अपॉन V. आता आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो त्याची कॅपॅसिटी जी आहे कशाची चार्ज होल्ड करण्याची त्यालाच आपण म्हणतो काय कॅपॅसिटन्स. ओके. सो या ठिकाणी असणारी C1 म्हणजे पहिली जी पॅरलल मेटल प्लेट दिसते त्याच्याबद्दलची असणारी कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती किती आहे बघा Q upon V. So now consider another insulated metal plate P2 which held near the plate P1 by induction of negative charge is produced on the nearer face and an equal positive charge develops on the farther face of P2. So induced negative charge lowers the potential of plate P1 while induced positive charge raises its potential. Okay. तर काय होणार इंड्युस्ड निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते त्याचं असणारं जे काय पोटेन्शियल प्लेट P1चं असणारं काय करणार आहेत इंड्युस्ड निगेटिव्ह चार्जेस विच लोअर्स द पोटेन्शियल लोअर करण्यात म्हणजे कमी करणार आहेत वाल इंड्युस्ड पॉझिटिव्ह चार्ज रेजेस इट्स पोटेन्शियल आणि पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत ते पोटेन्शियल काय करणार आहेत रेजेस करणार आहेत. ओके. सो आता ह्याच्यामध्ये आता हे जे पुस्तकामध्ये दिलेले जे काही शब्दरचना वाक्यरचना आहे आणि गेल्या वर्षीमध्ये असणारे जे काय आहे त्याच्यामध्ये थोडासा किंचित काय केलेलं आहे थोडासाच फक्त फरक केलेला आहे. आपण ह्यासाठीच हे करतोय कारण का तर काय फरक केला हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ॲज द इंड्युस्ड निगेटिव्ह चार्ज इज क्लोजर टू P1 it is more effective and thus there is a net reduction in potential of plate P1. So if the outer surface of P2 is connected to earth
the induced positive charges on P2 being free flows to earth. So the induced negative charge on P2 stays on it as it is bound to positive charge of P1. So this greatly reduces the potential of P2. If V1 is a potential on plate P2 due to charge minus Q, then the net potential of the system will be plus V minus V. Hence the capacity C2 is equal to काय होणार बघा Q upon V minus V1. So thus capacity of a metal plate P1 is increased by placing an identical earth connected metal plate P2 near it. So such arrangement is called capacitor. So conductors are plain, then it is called parallel plate capacitor. We also have spherical capacitor, cylindrical capacitor, हे आपल्याला माहितीच आहे. ओके, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. आता there is a combination of capacitors to be used in a circuit. We can sometimes replace it with an equivalent capacitor or a single capacitor that has the same capacitance as the actual combination of capacitors. So the effective capacitance depends on where the individual capacitors are combined. Here we discuss two basic combinations of capacitors. Okay, त्याच्यामध्ये पहिला आहे capacitors in series आणि त्यानंतर दुसरा आहे capacitors in parallel. तर या दोन गोष्टी आपल्याला काय करायचं. Here we discuss about principle of कॅपॅसिटर. आता इथं काय आहे प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटरमध्ये, तर या ठिकाणी आपल्याला दोन पॅरलल मेटल प्लेट्स दिलेले आहेत. टू पॅरलल मेटल प्लेट्स P1 अँड P2. आता पॅरलल मेटल प्लेट्स P1 अँड P2 कशा आहेत. P1 विच हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज. मेटल प्लेट P1 जे आहे त्याच्यावरती कुठले चार्ज आहेत, पॉझिटिव्ह. ओके, तर ही जी प्लेट P1 आहे, so which has a positive charge, so therefore its capacitance is given by C1 is equal to charge per unit its potential difference V. Okay, so this capacity of the capacitance of first metal plate P1 is given by Q upon V. Okay, so here the another metal plate that is P2 which acquiring negative charges. त्याच्यावरती कुठले चार्जेस आहेत, निगेटिव्ह चार्जेस आहेत. So these negative charges whenever placed to come closer to the metal plate P1, then its potential will be reduced. असं केलं तर potential काय होणार आहे, reduce, because these negative charges lowers the positive charges. So due to this it lowers its potential, reduction in potential. And another side of that plate P2 they form a positive charges. दुसऱ्या साईडला काय तयार होतात, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात. ओके, सो दिस इज फिगर ए. त्यानंतर बघा आपली आहे ती फिगर कोणती आहे, फिगर बी आहे. काय केलं याच्यामध्ये, फर्स्ट मेटल प्लेट P1 which is having a potential difference V. ओके, सेकंड मेटल प्लेट कोणती आहे, P2, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स मी त्याला काय म्हणेन, V1 म्हणेल. ओके, फर्स्ट पोटेन्शियल काय असेल, V. फर्स्ट काय असेल, P1 चं पोटेन्शियल V असेल आणि P2 या मेटल प्लेटचं पोटेन्शियल काय म्हणू आपण, V1 म्हणू. सो द अनदर साइड ऑफ दॅट मेटल प्लेट इट विल बी अर्थ. समजा ती जर आपण काय केली असेल, अर्थड केलेली असेल, इट विल बी अर्थड, देन इट्स कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटन्स विल बी इन्क्रीज्ड. तर त्याची असणारी जी काय ॲबिलिटी आहे टू होल्ड द चार्ज ती काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. सो देअरफॉर या ठिकाणचं असणारं जे व्होल्टेज किंवा काय असेल ते, सो देअरफॉर कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटन्स ॲट मेटल प्लेट or at a diagram B is given by C2 is equal to charge Q upon voltage V minus V1. Okay, so C2 is equal to Q upon V minus V2. So here C2 is greater than C1.
या ठिकाणी काय आहे C2 हा C1 पेक्षा मोठा आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ कपॅसिटर. त्यालाच काय म्हणतो आपण कपॅसिटर असं म्हणतो. सो कपॅसिटर इज रिप्रेझेंटेड बाय सो कपॅसिटर कसं रिप्रेझेंट करतात. सो कपॅसिटर इट इज represented by या पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. याच्या दोन्ही ज्या साइड्स आहेत त्या दोन्ही साइड्स कशा आहेत सेम आहेत. कुठेही मोठी साइज नाही किंवा कुठेही छोटी साइज नाही. सो दोन्ही लेवल कशा आहेत त्याच्या सेम आहेत इक्वलंट आहेत. सो दिस इज अ कपॅसिटर. यालाच आपण काय म्हणू शकतो कपॅसिटर असं म्हणू शकतो. ओके. सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय दॅट सिम्बॉल. ते आपण कसं दाखवू शकतो या सिम्बॉलनं दाखवू शकतो. So if the conductors are plain, then it is called as a parallel plate capacitor. We also have spherical capacitor, cylindrical. आता त्याचे असणारं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार त्याचे डिफरंट टाइप्स पडतात. ओके. सो नेक्स्ट आता आपल्याला इथं फोटो बघायचा आहे कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. त्याला फर्स्ट आहे बघा कपॅसिटर्स इन सिरीज. फर्स्ट पॉईंट याच्यामधलं आपल्याला पाहायचं आहे कपॅसिटर्स इन सिरीज. कपॅसिटर्स इन सिरीज. ओके. तर त्याची आपण काय करू फर्स्ट डायग्राम काढू. So here capacitors in series combination. Okay. First of all, combination of capacitors means what? When there is a combination of capacitors to be used in a circuit, so we can sometimes replace it with an equivalent capacitors or a single capacitor. So that has same capacitance as the actual combination of capacitors. So the effective capacitance depends on the way the individual capacitors are combined. Here we discuss two basic combinations of capacitors which can be replaced by a single equivalent capacitors. Okay. तर याच्यामधला फर्स्ट काय आहे कॅपॅसिटर्स इन सिरीज.
आता कपॅसिटर्स इन सिरीजमध्ये काय, when a potential difference V, okay, when potential difference V is applied across several capacitors connected end to end. काय म्हटलं बघा, समजा आपण when a potential difference V is applied across several capacitors connected end to end in a such way that sum of the potential difference across all the capacitors is equal to the applied potential difference V. So then the capacitors are said to be connected in series. Okay. So in series arrangement as shown in figure, the second plate of first conductor, is connected to first plate of the second conductor and so on. So the last plate is connected to earth. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारी त्याची जी लास्ट प्लेट आहे ती कुठं कनेक्टेड केली, टू द अर्थ. सो इन अ सेरीज कॉम्बिनेशन, त्यामुळे सेरीज कॉम्बिनेशन असताना, सो इन अ सेरीज कॉम्बिनेशन चार्जेस ऑन द प्लेट्स दॅट इज प्लस क्यू मायनस क्यू आर द सेम ऑन ईच कॅपॅसिटर. सो पोटेन्शियल डिफरन्स across the series combination of capacitors is V volt. So V is equal to addition of all voltages. Okay, so this is the effective capacitance of three capacitors in series combination. So Cs represent the equivalent capacitance, then V is equal to Q upon Cs. So this argument can be extended to yield an equivalent capacitance for n capacitors connected in series, which is equal to sum of reciprocals of individual capacitance of the capacitors. Okay, if all capacitors are equal, then series combination is used when a high voltage is to be divided on several capacitors. आता series combination हे कधी यूज केलं जातं? सो series combination is used, याचा वापर कधी केला जातो बघा. series combination is used when a high voltage is to be divided on several capacitors. Capacitor with minimum capacitance has the maximum potential difference between the plates. Okay, काय म्हटलं, series combination is used when, series combination is used when a high voltage is to be divided on several capacitors. Capacitor with minimum capacitance has the maximum potential difference between the plates. Okay, तर याच्यामध्ये काय आहे, सो कॅपॅसिटर्स इन सिरीज कॉम्बिनेशन बघा. आता याच्यामध्ये काय काय, इथे 3 कॅपॅसिटर्स दिलेले आहेत. हा पहिला आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. आता हे सिरीज कॉम्बिनेशन कसं म्हणायचं, व्हेन द पोटेन्शियल डिफरन्स और पोटेन्शियल व्होल्टेज V is applied across the several capacitors which are connected to end connection, then the total potential difference is equal to the sum of potential differences of all capacitors. Then it is said to be in series combination. तेव्हा आपण याला काय म्हणणार आहोत, series combination. So first capacitor of second plate is connected to second capacitor of the first plate and so on. First plate has positive charge plus Q. Second plate has negative charge minus Q. In this way, similar manner, in first capacitor there is a voltage V1. Second capacitor which voltage V2, and third capacitor which voltage V3. So the total voltage in that capacitor can be obtained as summation of all voltages or potential differences between that capacitors. So V is equal to V1 plus V2 plus V3. So V is equal to, we know that. आता आपल्याला बघा V ची किंमत काढायची असेल तर आपल्याला कॅपॅसिटन्स ची व्हॅल्यू काय आहे, Q upon V. सो V जर इकडे घेतला तर काय सांगा, Q upon C. सो V1 साठी Q upon C1. Charge is the same, that is plus minus Q of equal magnitude. V2 साठी काय सांगा, Q upon C2 plus V3 साठी काय येणार सांगा, Q upon C3. So therefore this is a potential difference. So this potential difference here, CS is the effective capacitance of that 3 capacitors which is earthed. हे दिसते का बघा खालची डायग्राम. ओके, आता CS म्हणजे काय घेतलं आपण,
हे जे असणारे 3 कपॅसिटर आहेत त्या 3 कपॅसिटरचा इफेक्टिव्ह series combination घेतला. ओके, सो CS इज द इफेक्टिव्ह series इफेक्टिव्ह कपॅसिटन्स. ओके, CS म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, इफेक्टिव्ह कपॅसिटन्स. सो देअरफॉर काय म्हटलेलं आहे बघा, सो लेट CS represent the equivalent capacitance. Okay, so therefore effective capacitance of 3 capacitors in series. Effective capacitance of 3 capacitors in कसं जोडलं आपण सिरीजमध्ये. सो दिस इज इफेक्टिव्ह कपॅसिटन्स ऑफ 3 कपॅसिटर्स इन सिरीज कॉम्बिनेशन. ओके, तर नेक्स्ट आपल्याला याचं काय बघायचं आहे, एक्सप्रेशन. सो मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करणार आहे आपण. सो देअरफॉर टोटल पोटेन्शियल डिफरन्स कॅन बी रिटन एज. मग आता टोटल पोटेन्शियल डिफरन्स इथं काय आहे तो आपण आधी लिहू. सो V इज इक्वल टू व्हॉट, V is equal to V1 plus V2 plus V3. So V is equal to total potential difference Q upon CS. Let CS be the effective capacitance. CS be the effective capacitance. So therefore Q upon CS is equal to V1 म्हणजेच Q upon C1 plus Q upon C2 plus Q upon C3. V1 म्हणजेच काय, Q upon C1. आता त्याच्यामध्ये आपण चार्जेस काय Q1, Q2, Q3, Q4, कारण चार्ज कसा आहे त्याच्यामधला प्लस आणि Q मायनस Q आहे. सो चार्ज इज सेम, त्याच्यामध्ये असणारा चार्ज कसा आहे, सेम आहे. ओके, सो चार्ज सेम असल्यामुळे आपण फक्त काय लिहितोय, Q लिहितोय. सो व्हीच व्हॅल्यू मी पुट अप केली, Q अपॉन CS इज इक्वल टू V1 ची व्हॅल्यू Q अपॉन C1 प्लस Q अपॉन C2 प्लस Q अपॉन C3. सो देअरफॉर Q अपॉन CS इज इक्वल टू Q Q Q कॉमन येतं, आतमध्ये काय राहणार का, 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. हा Q जर इकडे आला किंवा हा Q जर इकडे आला तर एकमेकाला काय होतील, कॅन्सल. सो देअरफॉर 1 अपॉन CS इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. So the reciprocal of effective capacitance in series combination is equal to the sum of reciprocal of all individual capacitances. So हे काय झालं, this is the expression for for 3 capacitors in series combination. So this argument हे जे आपल्याला भेटलेलं आहे, सो दिस आर्ग्युमेंट कॅन बी एक्सटेंडेड. आता ही जी मिळालेली आर्ग्युमेंट आहे ती आपण आणि काय करू शकतो, वाढवू शकतो. सो दिस आर्ग्युमेंट कॅन बी एक्सटेंडेड. कशी, सो दिस आर्ग्युमेंट कॅन बी एक्सटेंडेड टू यील्ड अँड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फॉर n कॅपॅसिटर्स. ओके, म्हणजे आता इथं आपल्याला काय बघायचं आहे, टू यील्ड अँड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स, टू यील्ड अँड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फॉर n कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन सिरीज, which is equal to काय असणार बघा, sum of the reciprocals of individual capacitances of the capacitors. So therefore for n capacitors connected in series, for n capacitors connected in series combination, so for
n capacitors connected in series combinations can be obtained as, कसं मिळू शकतो का, 1 upon CS is equal to 1 upon C1 plus 1 upon C2 plus dot 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 C3 plus dot 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 1 upon Cn. Okay. So this is the for n capacitors connected in series combination, which is equal to the sum of all capacitors of nth पर्यंत असणारे sum of all individual capacitors up to n of reciprocal. त्याचा आपण काय घेणार आहे, रेसिप्रोकल. समजा इफ ऑल कॅपॅसिटर्स आर इक्वल, समजा सगळेच कॅपॅसिटर्स काय असतील, इक्वल असतील, तर त्यांची सगळ्यांची ॲडिशन आपण एन घेणार आणि कॅपॅसिटरची ॲडिशन सी घेणार. सो 1 अपॉन इक्वलंट इज इक्वल टू एन अपॉन सी किंवा सी इक्वलंट इज इक्वल टू सी अपॉन एन. ओके, लक्षात घ्या, सेरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स इज युज्ड व्हेन हाय व्होल्टेज इज टू बी डिवायडेड ऑन सेव्हरल कॅपॅसिटर्स. तर काय म्हटलेलं आहे, सेरीज कॉम्बिनेशन हे आपण वापरू शकतो. ओके, सेरीज कॉम्बिनेशन इज युज्ड किंवा series combination is used when, बघा, series combination is used when high voltage is to be divided on several capacitors. So capacitor with minimum capacitance has the maximum potential difference between the plates. असं capacitor with minimum capacitance की ज्यांचा capacitance कसा असेल, minimum असेल, has the maximum potential difference between the plates. Capacitor with minimum capacitance has the maximum potential difference between the plates. Okay. नेक्स्ट आता आपल्याला पुढं पॉईंट बघायचा आहे, कॅपॅसिटर्स इन पॅरलल. पुढचा आपला पॉईंट कोणता आहे, कॅपॅसिटर्स पॅरलल. तत्पूर्वी आपण एकदा हा रिवाइज करू आणि पुढे जाऊ. सो लेट्स सी हिअर काय काय म्हटलं बघा. फर्स्ट पॉईंट बघा आपला कोणता आहे, कॅपॅसिटर्स इन सेरीज कॉम्बिनेशन. काय केलं बघा डायग्राममध्ये, सेरीज कॉम्बिनेशनमध्ये. हिअर 3 कॅपॅसिटर्स ऑफ चार्जेस प्लस क्यू अँड मायनस क्यू, दॅट इज इक्वल चार्जेस, आर कनेक्टेड इन सेरीज कॉम्बिनेशन, each having voltage V1, V2 and V3, and the last plate which is earth connected. So let V be the potential difference connected between the 3 capacitors which are connected to end connection, such that the potential difference is equal to the sum of all individual voltages. Then it is said to be capacitors in series combination. Okay, so therefore आपल्याला त्याची व्हॅल्यू माहिती आहे. सो देअरफोर काय, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. सो V इज इक्वल टू नो दॅट कॅपॅसिटन्स इज इक्वल टू चार्ज पर युनिट इट्स पोटेन्शियल डिफरन्स. V इज इक्वल टू काय होणार सांगा, Q अपॉन C. V मीन्स पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू चार्ज अपॉन इट्स कॅपॅसिटी. सो V1 साठी काय होईल सांगा, Q1 अपॉन C1. V2 साठी काय होईल, Q2 अपॉन C2. V3 साठी Q अपॉन C3. आता चार्जेस सगळीकडचे कसे आहेत, सेम आहेत, चार्जेस डिफरंट नाही. सो Q1, Q2, Q3 ला म्हणता काय म्हणायचं, Q. सो V इज इक्वल टू Q अपॉन C1 प्लस Q अपॉन C2 प्लस Q अपॉन C3. So here we draw the next or another diagram such that, आता एक दुसरी आपण डायग्राम इथे ड्रॉ केली कशी. So here VB is net potential difference and CSB is effective capacitance of 3 capacitors which is in series combination. So which has charges plus Q and minus Q on them. So therefore it's आपल्याला आता माहिती आहे त्याच्यामध्ये असणारं टोटल पोटेन्शियल काय, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. त्याच्यानुसार त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज पुट अप केल्या
आणि आन्सर काय आला आपल्याला 1/CS = 1/C1 + 1/C2 + 1/C3. ओके.